सुंदर वाटते. आम्ही इथे लँड झालोय डेहराडूनला आणि फ्रीज होतोय. फ्रीज लिटरली न्यूचे ग्लोव्स पण घातलेत मी. नॉर्मल म्हणजे आधी वाटलेलं की थोडं असेल पण एकदम असं फ्रीज उघडल्यानंतर जे फील येतो ना तो फील येतो आम्हाला आता. फ्रीज 5 डिग्री. येस आय थिंक फ्रॉम 25 डिग्री टू 5. आम्ही आलो लगेच. आम्हाला इथेच एअरपोर्टवालीच कॅब घेतली आम्ही आणि आता चाललोय हॉटेल. आणि ते पण नॉट एक्झॅक्ट टू आवर लोकेशन. तिथून आम्ही रामझुलाच्या इथे उतरतोय. तिथून आमचं अराउंड 1 किलोमीटर आहे. थोडं वॉक करू, बेटर फील होईल मे बी. ते रामझुलाच्या जवळ उतरलं आता काहीतरी खाऊन घेतो. भूक लागली. गरमागरम मॅगी, चहा. आम्ही झुला क्रॉस करूनच आलोय सामान घेऊन चेक इन करायला जायला. असं बेसिकली रामझुला बघून झाला. फक्त पिक्चर्स काढायला वगैरे येऊ. नंतर थोडं चेंज करून ते कालपासूनच्या स्वेटशर्टवर आहे. लक्ष्मण झुला पण सिमिलर आहे, तिथे आहे. आणि हवा सुटते मध्ये मध्ये आणि लिटरली हलतोय आणि असं वाटतं की हवा ढकलतंय. इतकी फोर्सफुल ती हवा आहे. तर थांबून गेली आणि 2-3 वेळा हवा आली तर नुसतं किती हवा आली. आणि ही अशी थंड कोल्ड हवा आहे, पूर्ण फ्रीजिंग वाली आहे. ही अशी नॉर्मलशी रूम आहे. रूम तर थंडी लागते. इकडे पाय टाकून बसली आणि कुडकुडते मी. बापरे, मी बॉडी वॉर्मरशिवाय नाही निघू शकणार. म्हणजे खूप जास्त थंड हवा सुटली ॲक्च्युली. कारण नदी, पूर्ण नदीच्या आजूबाजूला हे सगळं आहे ना, गंगा नदीचं. आणि पाणी पण खूप छान एकदम हार्दिक ते ग्रीन असं कलरचं पाणी ना, ब्लू ग्रीन कलरचं पाणी, क्लीन पाणी आणि एकदम थंड हवा. तो झुला असा हळूहळू हलत होता आणि जोरात हवा येत होती आणि वेळेशी थांबून झालं. हॅलो, आम्ही रेडी झालो आहेत आणि आता निघालो आहेत रिव्हर राफ्टिंग करायला. सो मी चेंज करून घेतलं आहे आणि बेसिकली आम्ही आहे त्याच्यातच थोडंफार चेंज केलं आहे की जेणेकरून आम्हाला कपडे स्वेटशर्ट वगैरे ओले नाही करायला. सो ह्याच्या आतमध्ये थोडं लगेच सुकता येईल, पाण्याने भिजेल असे कपडे घातलेत थोडे. आणि वरती झिपर आहे म्हणजे काढून ठेवता येईल रिव्हर राफ्टिंगच्या वेळेला. सगळ्यांनी ऑलमोस्ट तसेच कपडे घातलेत आणि आता न्यू घेऊन चालली लंचला एका ठिकाणी. कुठे चालत आपण? छोटीवाला बाबा काहीतरी असं आहे. आपण छोटीवाला बाबा तिथे रिअल माणूस तसा स्टॅच्यू सारखा बसून राहतो. सो ते पण तुम्हाला दाखवते. ते खायला चाललो आहेत आम्ही. कधी चाललो होतो ॲक्च्युली 10 वाजता आम्ही चेक इन पण केलं होतं. बट खूप झोप बाकी होती. सो झोपून घेतलं आधी. चला आता स्वतः मी लंचसाठी थांबलो. छोटीवाले बाबा आहेत तिथे आणि इथे ट्राय करणार आहोत इकडचं फेमस दाल चावल, राजमा चावल आणि फ्लाइंग सोडा. बिकॉज माहीत नाही समहाव जागरण झालं आहे म्हणून मळमळत आहे. तर जागरणामध्ये एडवर्टाइजिंग के लिए जैसे आप लोग आओगे, फोटो लोगे. एक ही जन है नहीं, 2 है ना. ये रात के 7 बजे तक बैठेगा, 7 से दूसरा बैठेगा. ये अभी कितने साल से वो बैठ रहा है? इसको तो बहुत हो गया, 30 साल हो गए. 30 बैठने का 20,000. शूट करते ब्लॉग बघा. उसके बाद रिस्टोर किया होगा ना. कौन सा वाला बोल रहा है? 181 जो से 3 साल पहले डैमेज हो गया था ना इसमें. हाँ, अभी भी वो हिलता है तो डर लगता है ये भी थोड़ा सा. अच्छा, तो उसके सिर्फ फोटो ही डालते हैं, फिर इस पे चल नहीं सकते. अच्छा, अभी वहाँ पे नया ब्रिज बन रहा है. ते एक काहीतरी स्पेसिफिक तेवढूसा पार्टला उभं राहायला म्हणजे फोटो डालला आतमध्ये नाही चालू शकता ते.
ओळखायला पण नाही येत आहे. फायनली आम्ही रिव्हर राफ्टिंगला चाललोय. बैक पैडल सैम उसका पोजी हिप का सपोर्ट एंड बैक टू फ्रंट सेम इजीली बॅकवर्ड आणि फॉरवर्ड आणि स्टॉप. तो मेरा लास्ट क्वेश्चन, किसी को कोई मेडिकल प्रॉब्लम लाइक अस्थमा, बैकबोन पेन, मिर्गी दौरा, फोबिया वगैरह? स्विमिंग नहीं आता. फोबिया मतलब कूद पानी में गिराओगे तो पैनिक हो जाएगा. वाला फोबिया नहीं, थोड़ा बहुत फोबिया, जैसे डर होता है पानी से वाला. हाँ वो है थोड़ा बहुत. थोड़ा इतना सा इतना थोड़ा है, थोड़ा बहुत. मतलब आप जोर से उल्टा पुल्टा करोगे बोट तो मैं रोने लग जाऊंगी. निकल जाएगा. इसको भी ना मूव करना है थोड़ा. वेरी गुड. एक साथ बॉडी को एक साथ मूव करो. संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. काय नाहीये सवय मला भिजवलं शुभ. विजय संपला. मजा आली ना. ऑलमोस्ट रडायला आलेलं. पडलेली अर्धी पण मजा आली यार. एक नंबर. हार्दिक चाललेला आहे स्टंट मारायला. साहेब उडी मारतायत. सेमच आहे, त्याला उडी मारायचीच आहे. ते बघ कसे पायात मी 2 मिनिटं बाहेर काढतो ना. फायनली आमची रिव्हर राफ्टिंग करून झालेली आहे. मी घाबरली होती मध्येच, तो थोडा रॅपिडवाला स्पॉट बोलतात, थोडंसं उबळ ढाबळ ढग. मी रडली ना, ती डोळे बंद केले होते, घाबरली होती. आय वॉज व्हेरी स्कॅर्ड. तर आमची रिव्हर राफ्टिंग झाली. खूप छान एक्सपिरियन्स होता ॲक्च्युली. तुम्ही पण असं बघा की आम्ही अराउंड 4:30च्या आसपास आलो होतो. सो ओव्हरऑल आय थिंक अर्धा तास गेला असेल रिव्हर राफ्टिंगमध्ये. आणि त्याच्यामध्ये सनसेट सोबत तुम्ही शॉर्ट बघतील तर खूप छान सनसेटचा व्ह्यू आणि तो पीसफुल एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला की मंदिरं आहेत, घाट आहेत, कुठे कुठे आरतीसुद्धा चालू आहे आणि सनसेट दिसतोय आणि पीसफुली मस्त चाललो आहे संथ पाण्यात. आय नो खूप लोकांना ॲडव्हेंचर मला रिव्हर राफ्टिंग पण आवडतं, पण हा पण एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. असं सुद्धा कधीतरी ट्राय करा. तर आता चाललो आहेत खायला काहीतरी. दुपारी थोडं लोकल फूड टाईप खाल्लं होतं. त्यावेळेस आता विचार करतो की थोडं कॅफेमध्ये जाऊया, कारण ऑनेस्टली पोट असं भरलं नाही आहे, कारण ब्रेकफास्ट नव्हता केला आणि ते डायरेक्ट तेच खाल्लं होतं आणि ते पण इट वॉज ओके. तर आता जाऊन थोडंसं खातोय, भूक लागली आहे खूप. आणि हा आहे माझा स्कर्ट. बेडला प्लीज इग्नोर करा. आणि अशी शॉल घेतली मी छान. मी शॉल घातली होती, हार्दिकने मला काढायला लावला कारण प्रोटेक्टिव्ह फील करतोय माझ्यासाठी, कारण मला थंडी लागेल. म्हणजे मुद्दाम सुंदर दिसत होती तर मला पॅक करून टाकलं. परत इथे जिथे जिथे थांबतो तिथे प्रत्येक ठिकाणी सुंदर स्पॉट आहेत सगळे बघायला. खूप छान वाटतं. आणि आता ॲक्च्युली राईट टाईमला आम्ही ट्रॅव्हल करायला निघालो, कारण छान ऊन आहे, त्या अंगावर थंडी आहे पण ऊन आहे ॲट द सेम टाईम, म्हणून ती थंडी तेवढी जाणवत नाही.
आम्ही तिथे गेलो होतो आतमध्ये ना, ध्यान करत सगळे बसले होते ना, शंकराची पिंड, हा एकच होता, पिंड होती आणि पूर्ण अंधार, पिन ड्रॉप सायलेन्स. आम्ही पण बसलो 2 मिनटं का होईना, पण बोलतात ना ती धावपळ, ट्रिप, शूटिंग आणि रिव्हर राफ्टिंग हे ते सगळ्यापासून 2 मिनटं सो पीसफुल, पिन ड्रॉप सायलेन्स वॉज बेस्ट. सो आत्ता इथे बाजूलाच हा नदी किनारा आहे. नदी किनारा मी बोलते ना, जेवढा आम्ही अजून वर जात चाललो आहे ना, नदी आधीच एवढी सुंदर आहे, अजून ती सुंदर होत चालली आहे. नो व्हाय, पण ह्या नदीच्या प्रेमात पडत चाललो आहेत. नियू आणि हार्दिक चाललेत कायाकिंगला. शुभमला मेडिटेशन करायचं आहे तिकडे बसून ऑन टॉप ऑफ दॅट रॉक, आणि मला काही नाही करायचं, मला एन्जॉय करायचं नदीकाठी बसून. मला हेच खूप मजा येते. कायाकिंग नाही, असंच खूप सुंदर वाटते, खूप सुंदर वाटते. हे हार्दिकने केलेलं 3 दगडांचं स्टोन बॅलेन्सिंग. नियूचा सध्या फोटोशूट चालू आहे. नियूचा, शुभमची गंगा डीप झालेली आहे अर्धी. त्याला जाम इच्छा झाले पण त्याकडे कपडे नाही. सांगितले क्लास मस्त शॉर्ट वाटत, कारण ना नियू ह्या वेळेला ना थोडं वॉर्म आहे. ह्या टाइमला उलट घेऊ शकता तुम्ही सकाळपेक्षा. हार्दिक ही माती ठेवून करतात का? बघूया, पेशन्स वाढवायला असं थेरपी सारखं आहे. आणि हे शुभम दुसऱ्यांचे अरेंज केलेले स्टोन बॅलेन्सिंग सोबत फोटो काढून आम्ही आता आलोय बीटल्स आश्रमकडे. आता माहीत नाही ते बंद झालंय का नाही, कारण कोण बोलते बंद झालंय, कोण बोलते 3:30ला होणार आहे, नाही तर 3:30 वाजले. बघूया, मिळालं तर नशीब, नाहीतर नेक्स्ट टाइम, कारण उद्या तर नाही जमणार यायला. ओके, हा होता जानकी ब्रिजवरून आम्ही आलो. एक साईडला स्कूटी जायला, एक साईडला स्कूटी यायला, आणि वॉकिंगसाठी एक होता. त्रिवेणी घाट पर आए हुए सभी श्रद्धालुओं का श्री गंगा सभा हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत करती है. कसा वाटला हार्दिक, एक्सपिरियन्स कसा होता? खूप मस्त, खूप मस्त, खूप स्पिरिच्युअली एकदम वेगळाच लेवलचा होता. एक्सपिरियन्स केलं पाहिजे एकदम. ही आरती आहे ना, सगळ्यांनी एक्सपिरियन्स. इकडचं वॉशरूम खास मेन्शन करायचे, 10 रुपये घेतले, पण बऱ्यापैकी इतक्या क्राऊडेड प्लेसवर डिसेंट वॉशरूम होतं. नाहीतर पब्लिक प्लेसवरती वॉशरूमवर जायची इच्छा होत नाही, बट चांगलं वॉशरूम आहे. आणि अशा प्रकारे ऋषिकेशची 2 दिवसाची ट्रिप आमची संपली.
तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की थम्स अप बटनवरती क्लिक करा.